घरातील सदस्य एका दावतसाठी गेले असता घरात चोरांनी घुसून कपाटातून सोन्या चांदीचे दागिन्यांसह 25,000 रुपये रोख रक्कम चोरून नेले। तब्बल 5.25 लाखांची चोरी झाल्याची घटना शहरातील मकसूद कॉलनी येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी बदर जबीन सलीम राहणार मकसूद कॉलनी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बदर जबीन या त्यांचे पती आणि मुलीसह मकसूद कॉलनीत राहतात। बदर जबीन आणि त्यांच्या घरातील सदस्य हे नातेवाईकांकडे दावतसाठी गरम पाणी येथे गेले होते। त्यावेळी बदर जबीन यांच्या मुलीने अंगावर दागिने घातले होते। मध्यरात्री बदर जबीर यांच्या कुटुंबासह ते घरी परतले। त्यांनी दागिने कपाटात ठेवले। त्यावेळी घरातील कपाटात सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम ठेवलेली होती। दुसऱ्या दिवशी बदर जबीन आणि त्यांची मुलगी या दोघेही बारे कॉलनीत राहणाऱ्या तिच्या लहान बहिणीकडे गेल्या होत्या। या दरम्यान त्यांचे पती घरात एकटे होते। बदर जबीन यांच्या लहान बहिणीच्या घरी कार्यक्रम असल्याने त्या दागिने घेण्यासाठी घरी आला। त्यांनी कपाट उघडल्यावर कपाटामधून 25,000ची रोख रक्कम आणि 4.5 लाखाचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आलं। हे सर्व दागिने सौदी अरेबियातून खरेदी केले असल्याचं तक्रारीत नमूद केलंय। या प्रकरणात बदर जबीन यांच्या तक्रारीवरून जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जिन्सी पोलीस ठाण्याकडून प्राप्त झाली आहे।